हिमाक्ष अँड ग्रिष्टा 11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये साई एकविरा श्रीराम शिरडोन. टॉस जिंकला या ठिकाणी शिरडोन संघाने प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा 4 ओव्हरची मॅच. परंतु मॅचमध्ये काय होणार हे ऐकवण्यासाठी आपण वळूया आमचे साथी समालोचक कुडावे गावचा मराठीचा एक बुलंद आवाज आदरणीय शेखर पाटील सर यांच्याकडे आणि त्यांच्या समवेत देवेंद्र माई सर. थँक्यू. येस थँक्यू सो मच मानवजी मनोरे. अगदी आपण आवाज ऐकताय सातत्यानं चांगलं समालोचन करताना आपण पाहताय. मूर्ती लहान कीर्तिमान असे समालोचक आपण पाहताय. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू या वेळेला गोलंदाज तेजस चौधरीचा अवांतर चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला. खूप दूरवर चेंडू होता. पंचांना अगदी अवांतरची सांगता केली आणि त्यानंतर एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून पहिला चेंडू. मॅच आपण पाहताय साई एकविरा श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन त्यांच्या बरोबरीनं खेळताना आपण पाहू शकाल रियांश 11 चिंचपाडाशी मॅच पाहायला मिळते. इथून मात्र हा चेंडू या वेळेला शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे आणि इथून मात्र बॅट्समन होते ओमकार केनी आणि त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या टोटल 5 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले तेजस. या वेळेला फुटवर्कचा वापर पुढे येऊन खेळतायत. वॅकंट एरियामध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. वेगानं सरसावले. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतंय. चांगलं बॅकअप दिलंय. चेंडूला अडवलंय आणि तत्पूर्वी अवधी होता बॅट्समन दोन्ही आपण पाहते ओमकार केनी आणि त्याच्या बरोबरीने संकेत पाटील 2 धावा कंप्लीट करतायत आणि या दोनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला मात्र आपण फटका पाहताय. अगदी अप्रतिम फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर परंतु पंच रेफर करतायत भीमरसाठी. बॅट्समन रिव्ह्यू आहे ना. बॅट्समन रिव्ह्यू असेल. इथून मात्र रिव्ह्यू घेतला निशांजी माळी सरांना आपण पाहू शकाल. चेक करतील. समर्थ लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल. चेंडू भीमर आहे. फेअर आहे. योग्य डिलिव्हरी आहे का हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर मात्र डिसिजन पेंडिंग आहे अद्यापपर्यंत. बघा शिरडोन टीम साठी संधी येते. तेजस साठी 3 चेंडू डॉट साठी आमची उत्कृष्ट पंच आपण पाहताय. शिरडोनची आमची फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आणि त्याच्यावर आलेला चौकार आपण पाहिला. 4 धावा आल्या. 4च्या मदतीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती म्हणजे 11 धावा. 11 रन्स 11 धावा स्कोर कार्डवर. 3 डॉट चेंडूसाठी आपण पाहू शकाल आमचे संतोष चौधरी सर आपण पाहताय. शिरडोन अगदी 10 गाव प्रीमियर लीग आपण पाहिली. त्यांच्या संघानं चॅम्पियन ठरलेले आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज येते बघा. तेजससाठी 3 चेंडू डॉट साठी साई एकविरा श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन पाडा. मंगेशदादा वाकडीकर या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय. रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांचा हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आमची डॉट आल्यानंतर धावसंख्या टोटल अद्यापपर्यंत 11 धावा. या वेळेला मात्र पुढचा चेंडू आपण पाहता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. इनफिल्डला क्लिअर करताना फटका चांगला
आणि इथून मात्र चेंडू सरळ निघालाय, सीमा रेषेच्या बाहेर येतो आणखी एक चौकार. डीजे परायण अनंतबुवा पाटील कसळखंड माजी सरपंच कसळखंड ग्रामपंचायत यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आगमन या व्यासपीठावर होतं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर क्रिकेट बरोबर गोरक्षणाचं काम आपल्या परिसरामध्ये हाती घेतलेलं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण सगळेजण पाहतो. आजिवलीचा सप्ताह सगळ्यांना माहीतच आहे. त्या आजिवलीच्या सप्त्याचे खरे जनक आणि त्या सप्त्याचे मुख्य आयोजक आदरणीय हरिभक्त परायण अनंतबुवा पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. आपण पाहत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची आपण पाहतो उपस्थिती लाभत असते. ते आमची सन्माननीय आपण पाहू शकाल हरिभक्त परायण अनंतबुवा हरिभाऊ पाटील आपण पाहत आहे. आणि मग राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी आपण त्यांची पाहतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगली भरीव कामगिरी आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेमध्ये भरपूर त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी जो फ्रीज आहे तो त्यांनी स्पॉन्सर केला आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे ती त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी असणारी सायकल तीही अनंतबुवांनी स्पॉन्सर केलेली आहे. आणि या सगळ्या ट्रॉफीज बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या या ट्रॉफीज पण त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. शूज, ब्रँडेड कंपनीचे शूज त्यांनी स्पॉन्सर केले आहेत. तर त्यांचं मनापासून आम्ही इथे या रसायनी चषक 2025 मध्ये स्वागत करतोय. नक्कीच, कारण आपण पाहिलं टीके माली सर तर हे फार कमी पाहायला मिळत आहे. हायर कंपनीचा आपण पाहताय फ्रीज सुद्धा ब्रँड, एक नावाचा ब्रँड इथून रेफ्रिजरेटर आपल्याला दिलाय. हे फार कमी पाहायला मिळत असतं, कारण मालिकावीर एक कोणतरी देतो, गोलंदाज, फलंदाज, फिल्डर अशा वेगवेगळ्या पारितोषिक वेगवेगळे मान्यवर देत असतं. परंतु इथून मात्र या स्पर्धेसाठी आपल्या रसायनी विभागाची स्पर्धा आहे आणि त्या विभागासाठी हातभार लावत असताना मी म्हणेन हातभार नाही तर बरंच काही या स्पर्धेला त्यांनी दिलंय. कारण पैसा सर्वांकडे, परंतु देण्याची दान ज्याच्याकडे तो खरा माणूस, आणि तेच इथून मात्र अगदी आपल्या पाहुण्यांनी दाखवलंय. त्यांचं पण करूया सहर्ष स्वागत. कारण आपण पाहिलं तर आपण सातत्यानं म्हणत असतो भूक लागल्यानंतर जेवण ही प्रकृती आहे मित्रांनो. भूक लागून जेवण म्हणजे विकृती आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आणि तेच मात्र अगदी आपण पाहू शकाल सन्माननीय आपण पाहत आहे हरिभक्त परायण अनंतबुवा हरिभाऊ पाटील आणि त्यांच्या माध्यमातून हे जोपासलं जात आहे. विठुरायाचा अगदी आपण पाहिलं वसा ज्यांनी घेतलाय आणि मग सप्ताह असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांची भरीव कामगिरी आपण पाहत असतो. त्यांच्या समोर दत्ता गायकर आलेले आहेत आणि गजानन लोंगडे, बाळाराम नाईक, हेमंत पाटील याही पाहुण्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. यस, पुन्हा एकदा सर्वांचं आपण स्वागत करूया. अगदी 12:07 झालेत आणि त्यानंतर सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थिती देत आहेत. अगदी स्वतः पण क्रिकेटर राहिलेले आहेत. त्या मॅचेसचं आयोजन पण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे या क्रिकेटशी जवळची नाळ त्यांची जोडली गेलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्या समालोचकांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये आले. त्यांचं स्वागत षटकारानं होईल की विकेटनं बघूया. आणि विकेटनं त्यांचं स्वागत होतं. डीजे
चौधरी यांचं दुसरं आणि त्यामधील अद्यापपर्यंत चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपतोय आणि धावसंख्या 19 धावा. एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. रसायनी चषक 2025 चा शानदार पर्व. अगदी बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती या स्पर्धेची आणि ती चर्चा मात्र अगदी 3 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. या स्पर्धेचा गाजावाजा अगदी मग रसायनीच नाही तर रसायनीच्या बाहेर जाऊन रायगडामध्ये या स्पर्धेचा गाजावाजा आपण पाहिला आणि मग आमच्या समालोचक मित्रांनी आणि त्यांना दिलेल्या सर्वांना अगदी साथीने ही स्पर्धा मात्र यशस्वी करताना आपण पाहत आहे. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. या वेळेला मात्र फटका उंचारून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहता क्षेत्ररक्षक घेत आहेत. त्यानंतर मात्र चेंडूला अडवतात फेकतात तत्पूर्वी मिळतील. इथून मात्र 2 धावा आमचे शिरडोनचे बघा. शिरडोन संघासाठी बक्षीस आलेलं आहे. लगातार 3 विकेट घेतल्या म्हणजे हायट्रिक घेतली तर 2000 आणि लगातार 3 डॉट चेंडू टाकले तर 2000 रुपयांचं पारितोषिक संतोष चौधरी आपले अंपायर बिली बॉर्डन ज्यांना आपण सगळेजण म्हणतो त्यांच्याकडून मिळणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता ती 10 गाव प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिली. त्यांच्या टीमनं अगदी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला पहिल्या वर्षी. यावेळेला मात्र यष्टांच्या मागे आपण पाहू शकाल पवन टकलेला आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना आपण पाहू शकाल सातत्यानं. श्रीराम क्रिकेट संघ आणि शिरडोन म्हटलं तर मग आठवण होते आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची. ज्या माणसानं अगदी आपण पाहिलं तर मग इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड पुकारलं. त्यानंतर मग त्यांना पळता भुई करून अगदी बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. आपल्या समाजासाठी भारतासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढणारे हे क्रांतिकारक आपण पाहिले. ते याच गावचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके. इथून मात्र आपण पाहताय शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. संधी आहे परंतु यष्ट्यांना लावता आलं नाही बघा. थोडेसे मिस केलंय. त्यानंतर मात्र वेगानं कंप्लीट झाल्या 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीनं धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जमली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 23 धावा. बघा आमची शिरडोनचे अमित टकले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. त्यानंतर आमचे पवन सुद्धा आहे त्यांचं सुद्धा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पाणी मैदानामध्ये पाणी द्या. 12व्या खेळाडूनं पाणी घेऊन जायचं आहे. तिसरी रात्र आहे आजची या रसायनी चषक 2025 ची आणि खरं तर 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि रोज विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत. आम्हाला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि आज महाराष्ट्र राज्य भारतीय जनता मजदूर सेलचे अध्यक्ष हरिभक्त परायण अनंत बोवा पाटील हे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर ते कीर्तनकार पण आहेत प्रवचनकार आहेत आणि कसळखंड गावामध्ये आपण गेलो किंवा त्या परिसरामध्ये गेलो तर तिथे भागवत कथा नेहमी दरवर्षी न चुकता 7 दिवसाचा सप्ताह त्यांचा आणि चालू आहे का भागवत कथा तिथे चालू असते. म्हणजे हे संप्रदायाचं जे काम आहे ते संप्रदायाचं काम गेली कित्येक वर्ष आपल्या परिसरामध्ये करतात. राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि क्रिकेट खेळाडू पण ते स्वतः आहेत. गोरक्षणाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. आपल्या परिसरामध्ये गोशाळा आहेत त्या गोशाळ्यामध्ये नेहमी त्यांच्या देणग्या आणि त्यांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज, बेस्ट बॅट्समन आणि बॉलरसाठी सायकल आणि सगळ्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र आपण पाहताय फटका चांगला 2 क्षेत्ररक्षक आणि त्याला भेदून मात्र चेंडू 1 टप्पा ओरती रोख चेंडू सरळ निघालाय. सीमा पार येतो रसायनी चषकाचा चौकार. गरज आहे खरं तर चौकारांची गरज आहे. सिंगल डबल खूप झाल्या फटके येत नाहीयेत आणि विकेट पण इकडे जात नाहीयेत तशा पण धावा आल्या तर निश्चितच त्या फायदेमंद ठरणार आहेत. नक्कीच. आणि रात्रीचा खेळ म्हटला तर धावा असल्यानंतर गोलंदाजी सुद्धा करायला अगदी मजा येत असते कारण फायटिंग टोटल तुमच्याकडे असेल तर चांगली गोलंदाजी. परंतु इथून मात्र रिव्हर्स खेळला स्विचचा फटका प्रॉपर या वेळेला पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत बघा. असं वाटलं होतं चेंडू सीमा रेषा गाठेल की काय परंतु पडल्यानंतर अगदी स्टॉप झाला जागीच थांबला. त्यानंतर क्षेत्ररक्षकांना बॅकअप दिलाय आणि मिळाल्या इथून 2 धावा. धावसंख्या 29 29 धावा. षटक क्रमांक 3 प्रतिकेश वाजेकरला आपण पाहताय षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे आपण पाहू शकाल. एक चांगला संघ बनवून या संघाकडे पाहिलं जात आहे.
त्यांच्या बरोबरीने सुद्धा आपण पाहिलं तर चिंचपाडा संघ रियांश 11 चिंचपाडा हा संघ पाहायला मिळतोय चांगली कामगिरी करताना. बऱ्याच वेळेला आपण त्या संघाला सुद्धा पाहिलं आहे आणि बऱ्याच वेळेला एकमेकांच्या समोर आमने सामने खेळत, परंतु आज पुन्हा एकदा रसायनी चषकामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा सज्ज होतील. प्रतिकेश डॉट टाकल्यानंतर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेला चांगला चेंडू होता, सन्मान दिला, हलक्या हाताने खेळतोय क्षेत्ररक्षक, वेगाने येईल डीप मधून तोपर्यंत एकच सिंगल आणि या सिंगल आता मात्र 30 धावा कंप्लीट. तिसरा दशक धावपलकावर जोडले जात आहेत. 30 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रतिकेश वाजेकर हा गोलंदाज मात्र तिसरं षटक हाताळत असताना अद्यापर्यंत 4 चेंडू फेकतोय. धावसंख्या 7 खर्च करतोय आणि टोटल रन्स आपण पाहिल्या तर त्या म्हणजे 30 धावा. हा चेंडू आपण पाहू शकाल पडल्यानंतर असं वाटलं अगदी की बॅट्समन पंचाकडे पाहत बसले, परंतु पंच काय सांगतायत हे पाहूया आपण. चेंडू क्रमांक 5 आपण पाहिला प्रतिकेश वाजेकर याचा. नो चेंडू. पंचांचा इशारा आलाय बघा, जी खेळपट्टी तुम्ही पाहताय आणि त्यानंतर मग नो चेंडूचा इशारा आलाय. फ्रीट असेल या वेळेला, फ्रीटचा चेंडू आणि त्याच्यावर होते लक फॅक्टर आणि ते आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलंय. इथून मात्र बॅट्समन आपण पाहू शकाल, बॅट्समनचं नाव सतीश मिसाल आणि त्याने त्याच्या बॅट मधून ही फ्रीटवर कायम केलेली मिसाल आलाय षटकार. थँक्यू सो मच. टॉपची स्पर्धा आणि पॉवरफुल स्पर्धा, रसायनी चषकाची स्पर्धा, या स्पर्धेचा गाजावाजा आपण पाहिला, परंतु काय फ्रीटवर कमालीचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहिला, त्यानंतर मात्र तो फटका खेळले होते, परंतु इथून संधी होती बघा. डायरेक्ट हिट जर झाला तर कदाचित बॅट्समन इथून परतावा लागला असं, परंतु आलाय डॉट. षटक 3 संपली, 18 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर 37, 37 धावा, चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. हा नक्कीच चिंचपाडा संघानं दमदार सुरुवात केलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. खरं तर शिरडोन संघानं स्टार्ट चांगली दिलेली, परंतु नंतर मस्त पिकअप पकडला आहे तो चिंचपाडा संघानं. जर 37 धावा 3 षटकामध्ये होत आहेत, म्हणजे जर अजून 10-12 धावा जरी आल्या तरी साधारण 50चं टार्गेट सहज होईल. नक्कीच. आणि या मैदानावर 40-42 धावा सुद्धा खूप काही सांगून जात आहेत आणि इथून मात्र आता 37 जमलेत. येणारे 6 बॉल स्लॉगरचं षटक, डेट ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक, आणि त्या षटकामध्ये जरी 10-12 धावा आल्या चिंचपाडा टीमसाठी तर एक मजबूत टोटल या मैदानावर होणार आहे आणि ते नक्कीच पाहायला मिळेल का हे चित्र सुद्धा आपण पाहूया. पण खरं तर शिरडोन संघाला गरज आहे एका चांगल्या गोलंदाजाची, जो डेप्थवर तुम्ही म्हणालात ते डेप्थवर टाकणारा, एक स्लॉगर टाकणाऱ्या, यॉर्कर टाकणाऱ्या गोलंदाजाची गरज आहे की जो धावा रोखेल. 4-5 धावा दिल्या तरी ठीक आहे असं म्हणाल काय हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि बऱ्याच वेळेला तो कारनामा करत आलाय जो रोहित वाजेकर आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय आणि त्याची गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली ना तर फारशी लगेच समजून येत नाही बघा. आणि त्यानंतर ती गोलंदाजी करताना बऱ्याच वेळेला अगदी श्रीराम क्रिकेट संघाला त्यानं अगदी बॅकअप मिळून दिलाय, बॅकफुटवरून फ्रंटफुटला आणलाय आणि तशा पद्धतीने पहिला चेंडू डॉट आलाय. आता मात्र दुसरा चेंडू आपण पाहताय खेळतो, अगदी आपण पाहू शकाल लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं. निकेशला आपण पाहू शकाल एक सिंगल मात्र प्राप्त केली आणि या सिंगल नंतर मात्र रियांश 11 चिंचपाडा टीमची धावसंख्या 38, 38 धावा. चेंडू क्रमांक 4 अद्याप बाकी असतील. रोहित वाजेकर
काय कमबॅक करून देईल, कशा पद्धतीने आपल्यामधील गुणकौशल्य वापरेल, मग गोलंदाजी चांगली होईल का. परंतु इथून मात्र सांगितलं जात आहे, बॅट्समन आहेत सतीश मिसाल, की मी माझा नॅचरल खेळ तसा ठेवणार आणि ते करत असताना जरी डॉट प्रेशर आले तरी प्रेशर मी घेणार नाही. आणि तो सांगत असताना आलेला हा षटकार. कॉन्फिडंटचा फटका होता, घुटनाट एक तमाशा देख आपण म्हणतो ना, तसा फटका होता. फक्त एक स्टेप पुढे गेला, बरोबर त्यानं ढोपा टेकला आणि काय टायमिंग आणि ताकद यांचा सुरेख मेळ असलेला षटकार लगावला. जसं मागील मॅचमध्ये लोकेशनं फटका मारलेला सेम टू सेम तसा फटका मारलाय तो या फलंदाजानं. नक्कीच. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता, ग्रामीण टेनिस क्रिकेट असा खेळ आहे, तुमच्याकडे पदतालिका सुद्धा असणं महत्वाचं आहे. फुटवर्कचा वापर होणं, ज्या मेरिटनुसार चेंडू येईल त्या मेरिटनुसार खेळणं तितकंच महत्वाचं असतं. कारण एखादा लेग स्टंपवर चेंडू असेल, ऑफ स्टंपवर असेल, त्या दिशेनं खेळणं हे तितकंच जर हे त्याला जमलं तो चांगला खेळ क्रिकेटच्या पटलावर करू शकतो. सुमटण्याचे आमचे बैकर मामा मला असं वाटतं आलेले दिसत आहेत. बैकर मामांना विनंती आहे की आपण कृपया स्टेजवर यावं. चेंडू द्या. आज थंडी थोडीशी कमी आहे, काल खूप थंडी होती, आज थोडं गरम होत आहे, तर म्हणूनच मला असं वाटतं फटके जात आहेत आज. काल ना आज धावा जास्त होत आहे, टायमिंग बरोबर जुळतंय, थोडीशी विकेट कडक आहे त्यामुळे टायमिंग सहज जुळतंय. फटकन चेंडू बॅटवर येतोय आणि जो फुटवर्कचा वापर करतोय किंवा फ्रंट फुटवर जो फलंदाज जो आज खेळतोय ना, तो फलंदाज आज सक्सेस होताना आपण बघितलंय. नक्कीच नक्कीच. आणि त्याच पद्धतीने खेळ सुरू आहे. मैदानाचा आपण विचार केला, उसराई देवीचं नावानं आपण पाहत आहे, देवलोलीचे मैदान, भव्य दिव्य मंदिर अगदी वरच्या अंगाला पाहायला मिळेल. आणि मग त्याचं वर्धापन दिन असेल, या सर्व गोष्टी आपण पाहत असतो. मोठा उत्साहामध्ये तो जल्लोष उत्सव आपण साजरा करताना आपण अगदी या पंचक्रोशीमध्ये आपण पाहत असतो. आहे आता काही दिवसांनी वनभोजन आहे आमचं, त्या वनभोजनाचं सगळ्यांना आमंत्रण आत्ताच 22-23 या 2 दिवसामध्ये उत्सव इथे होणार आहे. 23ला सगळ्यांना आम्ही जेवणात 22ला सगळ्यांनी यावं असं देवळोलीकरांनी आमंत्रण दिलेलं आहे. आणि हा फटका फाईन लेगला सजवला आहे, AB डिव्हिलियर्स स्टाईलनं मारलेला हा चौकार. या स्पर्धेमधील हाय स्कोर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 51 राहिलाय आणि अद्यापर्यंत जमल्यात 49 धावा. चेंडू बाकी असतील. आता शेवटचा अंतिम चेंडू काय घडतंय, शेवट कसा असेल, इथून मात्र आपण पाहिलं असेल एक सिंगल वेगानं चोरली आणि या सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या टोटल जमली ती म्हणजे 50 धावा, 50 रन्स कंप्लीट. आणि मग पूर्वार्ध संपलाय आणि या पूर्वार्धाचा आपण विचार केला तर जमल्या गेल्या 50 धावा. येणारे आपण पाहिले तर 4 षटक आणि दुसऱ्या सत्रामध्ये करायचे आहेत, त्या टोटल आपण पाहू शकाल 51 धावा. 12.75 ची सरासरी राखायची आहे. अगदी प्रति षटकामागे धावा जमतील, धावा चेस होतील. दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु तत्पूर्वी जाऊया आपण अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. व्यासपीठावर जे आपले मान्यवर पाहत आहे त्या मान्यवरांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आमच्या टिकीमाली सरांना की आपण पुढची धुरा सांभाळायची आहे. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं यथोचित असा मान सन्मान या रसायनी ट्रॉफी 2025 मध्ये आपण पहिल्या रात्रीपासून करतोय. आणि आज वारकरी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता मजदूर सेलचे अध्यक्ष हार्दिक स्वागत.
रसायनी चषक टॉप लेवल स्पर्धा हेमंत पाटील, गजानन लोगडे, बाळाराम नाईक या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित असा मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण इथे करतोय. वारकरी संप्रदायातील शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी आलेली आहेत आणि गुळसुंदे जिल्हा परिषद, गुळसुंदे पंचायत समिती काँग्रेसचे अध्यक्ष बैकर मामा हेही आलेले आहेत. तर बैकर मामांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मी विनंती करतो आमचे मालकर यांना, यश मालकर, की त्यांनी बैकर अण्णांचं, बैकर मामांचं स्वागत करावं. पोईंजे पंचायत समिती काँग्रेसचे अध्यक्ष बैकर मामांचं स्वागत यश मालकर यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे. चेंडू सिलेक्शन इथे सुरू आहे आणि चिंचपाडा विरुद्ध शिरडोन असा हा सामना आपण बघतोय. आमचे संतोष चौधरी, आमचे मित्र, ज्यांना सर्व अंपायर क्षेत्रामध्ये बिली बॉर्डन म्हणून ओळखतात, वेगवेगळ्या त्यांच्या स्टाईल निर्णय देण्याच्या, वाईट देण्याच्या, आऊट देण्याच्या, त्यामुळे प्रसिद्ध असलेले संतोष चौधरी हेही आलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मंगेश वाकडीकर यांनी स्पॉन्सर केलेली ही शिरडोनची टीम आहे. श्रीराम साई एकविरा शिरडोन या नावानं या मैदानात उतरलेली आहे. दत्ता गायकर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. क्रिकेटची म्हणजे खूप आवड असणारं व्यक्तिमत्व आहे. जिथे जिथे क्रिकेट तिथे तिथे दत्ता गायकर आवर्जून उपस्थित असतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया देवेंद्र माळी यांच्याकडे पुढील सत्रासाठी. धन्यवाद टीके माळी सर. आपण बघतोय रसायनी चषक 2025 आणि आपण बघतोय यानंतर दहिवली आणि भोज, दहिवली आणि भोज हा सामना होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, दहिवली आणि भोजच्या कॅप्टनना, की आपण कृपया टॉससाठी यावं. विशाल, बदलापूर ना, बापरे, बदलापूर वरून आलेला हा संघ आहे भोज. खूप लांबून आलेला संघ. दहिवली आपल्या बाजूलाच, म्हणजे साधारण 4-5 किलोमीटर फक्त अंतरावर आहे. बरेचसे नातेवाईक पण आपले सावळे देवळोलीकरांचे त्या गावामध्ये आहेत. तर देवळोलीचे आमचे जावई संजय पाटील ते पण या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. किरण पवार ने रेफरन्स दिलेली ही भोज टीम, की जी बदलापूर एरियामध्ये खूप फेमस अशी टीम आहे, फॉर्म मध्ये असलेली टीम आहे. यानंतर आपल्याला हा सामना बघायला मिळणार आहे, दहिवली विरुद्ध भोज. अनंत बुवा पाटील व्यासपीठावर बसलेले आहेत आणि सगळ्यांना आठवत असेल की आजिवलीचा सप्ताह, त्या सप्त्यामध्ये मोठमोठ्या महाराजांची कीर्तनं आपल्याला ऐकण्याचं भाग्य आपल्या परिसराला लाभलेलं आहे. त्याचं 90% जे श्रेय आहे ते श्रेय अनंत बुवांना जातं. मस्त नियोजन असतं, चांगलं आयोजन असतं, चांगल्या चांगल्या महाराजांची कीर्तनं, प्रवचनं, भजनं आपण या सप्त्यामध्ये पाहिलेली आहेत.
दरवर्षी अध्यक्ष बदलतात, मात्र कमिटी, सगळी कमिटी त्या अध्यक्षांना सपोर्ट करत असते आणि आजपर्यंत खूप मोठा सप्ताह आपल्या परिसरातील 1 नंबरचा सप्ताह म्हणून त्या आजिवली सप्त्याकडे आपण पाहिलेलं आहे. नक्कीच, कारण वारकरी संप्रदायामध्ये वाढ झाली पाहिजे आणि या कारणानं या हेतून आपण बघतोय आपली नवी तरुणाई वारकरी संप्रदायाकडे वळली पाहिजे आणि यासाठी चाललेला त्यांचा अट्टहास आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कसळखंड, आता कसळखंडला टोलेजंग इमारती झालेल्या आहेत, इंडिया बुल, त्याच्याबरोबर आता बोवांच्या बाजूला मला असं वाटतं गुरुकृपा आले ना, गुरुकृपा बिल्डर्स आता आलेले आहेत, हळूहळू अक्षर येतील, कमांडो, हे सगळे बिल्डर आता तिकडे आलेले आहेत. त्यामुळे आता मेट्रोपॉलिटन सिटी आपली बनणार यात तेळ मात्र शंका नाही. आणि हा चौकार संतोष चौधरी सर, त्यांनी आपण बघतोय बरीचशी पारितोषिकं लावली शिरडोन संघासाठी. चौकारानं आगाज केलाय. पहिला चेंडू चौकार आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर आपण बघितलं मागचा चेंडू लेगस्टिकच्या दिशेने टाकला होता आणि फाईन लेगच्या रिजनमध्ये ते क्षेत्र निवडलं होतं चौकारासाठी. चौकार प्राप्त केला होता, परंतु आता बघतोय आपण दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक केलंय. संकेत पाटील सलामीचा स्ट्रायकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चिंचपाडा संघाकडून. 24 चेंडू 51 धावांची गरज. तसं पाहायला गेलं तर धाबासंख्येचा डोंगर या मैदानावर नक्कीच पाहायला मिळतोय. 50 धाबा जमा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. इथे मात्र पाहायला मिळतंय एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधोमध चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मिळत आहेत 2 धाबा. सुरुवात तुमची नेहमी चांगली असेल ना तर तुम्ही शेवट देखील गोड करू शकता आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय 51 धाबांचा पल्ला गाठायचा आहे आणि 50 धाबा जमा केल्या होत्या. ओमकार केणीनं काय जबरदस्त फलंदाजी केली होती. चौकार अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला चौकाराची आतिषबाजी त्यांना दाखवली होती आणि अशा परिस्थितीत तीच फलंदाजी शिरडोन संघाला करायची आहे. आता मात्र आपण बघतोय कालच्या दिवसापेक्षा आजच्या रात्रीमध्ये आपण बघतोय जय श्रीराम, जय श्रीराम या ठिकाणी दहिवलीचा कॅप्टन इथे हजर आहे. भोजच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण स्टेजवर या. नक्कीच भोज संघ अगदी खूपसा दूरवरून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र चेंडूचा पाठलाग केला जाईल. अंतिम क्षणाला चेंडूला फील्ड केलं जात आहे, तोपर्यंत आपण बघतोय धावपट्टीवर 2 धाबा या पूर्ण केल्या जातात. जिंकण्यासाठी तब्बल 52 धाबांचं लक्ष ठेवलंय. 52 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे पूर्ण. सुरुवात आपण पाहिली होती पहिल्या सत्राचा खेळ पाहायला गेलं तर दुसरं षटक आपण बघितलं होतं, एक चांगलं षटक होतं दुसरं षटक, परंतु बाकी सगळ्या षटकामध्ये 13 धाबा 14 धाबा 15 धाबा अशा षटकावर या ठिकाणी हल्ला केला होता. तर फलंदाज ओमकार केणी असेल, त्यानंतर सतीश मिसाळ असेल आणि एकूणच 50 धाबा जमा केल्या होत्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. चेंडू येतो यावेळेस लॉंगांच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हे सर क्रिकेट आहे, ज्यावेळेस चांगले चेंडू असेल त्यावेळेस एक चौकार षटकार, ज्यावेळेस खराब चेंडू असेल त्यावेळेस मात्र आपण बघतोय सिंगलचं कन्व्हर्टिंग या ठिकाणी दुहेरीमध्ये करण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. खरं तर 51 धावा म्हणजे साधारण 13ची सरासरी पाहिजे होती. 13ची सरासरीपेक्षा जास्त धावा या शिरडोणकरांनी काढलेल्या आहेत. त्यामुळे एक पाऊल थोडंसं पुढे आहेत ते शिरडोणकर. खरं तर ही रसायनी ट्रॉफी 2025 आहे. ही रसायनी ट्रॉफी 2025 या सगळ्या समालोचकांनी मिळून आयोजित केलेली ही ट्रॉफी आहे. त्यामुळे सगळ्या या ज्या कॉमेंटेटर्स आहेत त्यांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांना आपण मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. आमचे हरिभक्त परायण अनंतबुवा पाटील यांचंही पुनश्च आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. मॅन ऑफ द सिरीजचं फ्रीज आणि बॉलर बॅट्समनच्या सायकल आणि सगळ्या ट्रॉफीज त्यांनी दिलेल्या आहेत. शिरडोन टीम मैदानात खेळते आहे आणि मला असं वाटतं मंगेश वागडेकरांचे बंधू भाऊ इथे आलेले आहेत. नाव मी आता विसरलोय पण ते दिसत आहेत मला इथे. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं, कारण रायगड प्रीमियर लीग जेव्हा असते तेव्हा त्यांची खूप धांदल असते, तेव्हा खूप त्यांची मेहनत, म्हणजे मंगेश वाकडेकरांचं निम्म काम आहे ना, निम्म काम त्यांचे करत असतात.
नक्कीच कारण आपण बघतो रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी टुर्नामेंट भरवणं आणि त्यासाठी प्रत्येक कार्य अगदी यथोचित घडलं पाहिजे, त्यासाठी लक्ष देणं हे तितकंच मोठं काम असं आणि ते काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण केलं जातंय. इथे मी विनंती करेन पुन्हा एकदा भोज संघाला आपण प्लीज टॉससाठी यायचं. इथे मात्र का प्रयत्न केलाय चेंडूला थर्ड मॅनच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमारेषा पार आलेला हा चौकार. यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावं. शिरडोणकर आता थोडेसे प्लस मध्ये गेलेले दिसत आहेत. धुवाधार फलंदाजी करतायत. लगातार 3 जर षटकार मारले कोणत्या फलंदाजानं तर 2000 रुपयांचं पारितोषिक मंगेश वाकडीकर आणि संतोष चौधरी यांच्याकडून मिळणार आहे ते फलंदाजांना. नक्कीच कारण आपण बघतोय मंगेश वाकडीकर रायगड प्रीमियर लीगचे आपण बघितलं अध्यक्ष होते आणि त्यांच्या माध्यमातून या संघाला पॅक करण्यात आलंय. आपल्या गावच्या संघाला देखील खेळण्यासाठी बऱ्याचशा मैदानावर ते नेहमी प्रयत्न करत असतात. प्रोत्साहन नेहमी त्यांचं असतं, नेहमी सपोर्ट राहिलेला आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. ते आता कहाणी में ट्विस्ट आलेला आहे. गोलंदाज हावी झालेले आहेत चिंचपाड्या संघाचे. चिंचपाड्या संघाच्या या गोलंदाजाला आता लाईन आणि लेंथ सापडलेली दिसते. टप्पा अचूक सापडलेला आहे आणि लगातार 2 चेंडू मेडन टाकलेले आहेत ते या बॉलरनं. सतीश मिसाळ गोलंदाजी करतो. इथे मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली उभा आहे. विकेट मिळतीये. पहिल्या विकेटचा शोध कंप्लीट केला जाईल. जो फलंदाज प्रभाकर टकले ज्यानं एक चौकार लगावला होता परंतु त्याला परतावं लागेल. बॅक टू पवेलियन प्रभाकर टकले. देवेंद्र जर या मैदानाचा विचार केला किंवा या विकेटचा विचार केला तर हे टार्गेट आहे ना ते सोपं नाहीये. मोठं टार्गेट आहे. 2 दिवसाचं जर रेकॉर्ड आपण लेखाजोखा बघितलं तर आपण बघितलेलं आहे की इथे 30-30 35-35 धावा पण चेस होत नाहीत. अशा वेळेला 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा काढल्या म्हणजे सुरुवात चांगली शिरडोणकरांनी केली. मात्र आता हवी झालेला आहे तो चिंचपाडा. विकेट पण घेतले, चेंडू पण 3 डॉट टाकलेत. नक्कीच काल आपण बघितलं असेल 18 चेंडू मागे 23 धावा जमा करू दिल्या नव्हत्या. 12 चेंडू मागे 13 धावा देखील जमा करू दिल्या नव्हत्या. म्हणजे एक जादुई या ठिकाणी विकेट आपल्याला पाहायला मिळते. कधी फलंदाजांना साथ देते, कधी गोलंदाजांना साथ देते. कारण आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं भोकरपाडा संघाचा फलंदाज आदी ज्यानं 12 चेंडूमध्ये 41 धावांची या ठिकाणी ती लढत पूर्ण केली होती. 41 धावांची इनिंग खेळली होती. म्हणजे एकूणच कधी गोलंदाज हवे होतात, कधी फलंदाज हवे होतात. परंतु पाहूयात सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय एकूण धावा जमा झाल्या त्या तब्बल 20 आणि गरज असेल ती 31 धावांची. टॉस या ओव्हर नंतर होणार आहे. शॉर्ट पिच चेंडू मारलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि हा झेल सुटलाय. लॉलीपॉप सुटला हातातून. सोप्पा बर्फाचा गोळा पडावा तसा हा चेंडू हातातून खाली पडला आणि एक जीवनदान मिळतंय ते फलंदाज निकेश चौधरीला. निकेशला जीवनदान मिळतंय आणि अशा या घातक फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे जखमी वाघाला वाऱ्या म्हणजे बाहेर सोडल्यासारखं आहे. नक्कीच आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं लोकेशचा एक झेल सोडला होता आणि त्यानंतर त्याने 3 षटकार लगावले होते. म्हणजे झेल जेव्हा कधीही सुटतो त्यावेळेस फलंदाज अजून वेगाने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असतो. इथे आपण बघतोय आमचे संतोष चौधरी सर त्यांच्याकडून निकेशसाठी लगातार 3 षटकारासाठी 3000 रुपये देण्यात येतील. आणि इथे मात्र पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या रिजन मध्ये आलेला हा षटकार. त्या रेसमध्ये जात आहेत का फलंदाजीच्या रेसमध्ये किंवा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जात आहेत. पाणी पाणी द्या मैदानामध्ये.
अनंत बुवांची मुलगी आहे, ती मुलगी आता न्यूझीलंडला हे वैमानिकाचं शिक्षण घेते. ही आपल्या भागासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच अभिमानाची गोष्ट, कारण आपण बघतोय शिक्षण शिक्षण आपण म्हणतो ना की एज्युकेशन तुमचं नेहमी महत्त्वाचं असतं. तुम्ही शिक्षण किती घेता त्याला नेहमी महत्त्व असतं, कारण आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कारण आपल्याला नेहमी आपण बघतोय सद्यस्थितीला आपण बघतोय वारकरी क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या दोन्ही क्षेत्रामध्ये अनंतबुवा पाटील यांनी आपलं त्यांचं गमावलं आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्या मुलीला चांगलं शिक्षण देणं हेही त्यांनी तितक्याच जबाबदारीनं पार पाडलंय. हा चेंडू, हो हो क्या बात आहे, उडाया मारलाय जोरात मिड विकेट सीमारेषे पलीकडे त्या लाल मातीच्या ढिगाऱ्यावर. जे सुरुवातीपासून चालू केलंय तेच चालू ठेवायचंय. करेक्ट, तेच चालू ठेव. आक्रमण हाच बचाव हे तंत्र तू वापर, आणि मग वापरतोय तो. मात्र गोलंदाज पण हुशार आहे, लेच्या पेच्या नाहीये गोलंदाज, तो पण मोठ्या गुरुचा चेला आहे. मस्त त्यानं चेंडू टाकला आणि या चेंडूवर मिळते ती एक फक्त सिंगल. चांगलं कॉम्बिनेशन आहे, लेफ्टी रायटी हे कॉम्बिनेशन पण फायदेमंद ठरतंय शिरडोणकरांना. कारण आपण बघतोय हे मैदान पण तसं पाहायला गेलं तर षटकार बाउंड्रीज थोड्याशा लांब आहेत, आणि अशा वेळेस फील्ड चेंज करताना थोडीशी का होईना दमछाक आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल ती त्या क्षेत्ररक्षकांची. आणि अशा परिस्थितीत हे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मी म्हणेन की वर्णी लागते ती शिरडोन संघाच्या. नक्कीच हा चेंडू ओव्हर पिच होता, मारायचा प्रयत्न केला मात्र बरोबर बॅटच्या मधोमध नाही आला. एक सिंगल घेतलेली आहे. षटकार सिंगल डबल, षटकार सिंगल डबल हे कॉम्बिनेशन आता त्यांनी ठेवलेलं आहे. ते शिरडोनच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण केला. एकच खेळाडू फक्त बाद झालेला आणि 35 धावा धावफलकावर गेलेल्या आहेत. म्हणजे 16 धावांची फक्त गरज आहे ती शिरडोनला जिंकण्यासाठी. नक्कीच 16 धावांची गरज. उर्वरित चेंडू मागे आपण बघतो 9 चेंडू शिल्लक असतील, शेवटचे 9 चेंडू शिल्लक, 16 धावा. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी चालू आहे ती रोशन पवार आणि निकेश चौधरी यांची, एकाच स्ट्रोक जर का आला तर हा सामना मी म्हणके जवळ या ठिकाणी शिरडोन संघ विजयाच्या समीप जाईल. नक्कीच जाऊ शकतो. मस्त फटका, व्हॉट अ बॅटिंग, अफलातून बॅटिंग मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि काय थ्रो, वा, जशाच तसं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळतंय. साधी मॅच नाही होणार, फटके लागतायत, फटके मारले जात आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा पण बघा ना किती चांगला आहे. चिंचपाडा संघ आपलं सगळं ओतपोत प्रमाणे ओततोय, सगळे एफर्ट्स त्यांनी पणाला लावलेले आहेत, परिश्रमांची पराकाष्ठा करतायत चिंचपाडाचे सगळे खेळाडू. आपल्या सहकार्यामध्ये यावं. गड मधील टीम आहे तर दुसरी बदलापूर कल्याण मधील भोज टीम, त्यामुळे या दोन मोठ्या संघादरम्यान हा सामना होणार आहे. आणि किरण पवारनं रेफर केलेली ही भोज टीम आहे, म्हणजे नक्कीच ही टीम काय साधी सुधी नसणार आहे. दहिवली टीम पण आमच्या परिसरामध्ये खूप नावाजलेली टीम आहे, मोठी टक्कर आहे. दहिवलीकर तुम्हाला बेस्ट ऑफ लक, भोजवाल्यांना पण बेस्ट ऑफ लक. आमचे पाहुणे अनंतबुवा पाटील यांच्या समूहात सगळे आमचे कॉमेंटेटर, सगळे आयोजक मंडळी आहे, ती फोटो सेशन करते. बुवा तुम्हाला मनापासून धन्यवाद. खरं तर शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलेलं आहे. आपली पहिलीची परिस्थिती आणि आता आपण पाहिलेली हे लक्झरी लाईफ, तुमचं खरोखर तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय, तुमचं स्वागत करतोय. आणि विशेष तुमचं अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि काही दिवसांनी ती पायलट म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जसा आपण चिराग म्हणतो मुलाला, तसा घर की रोशनी म्हणजे मुलगी असते आणि त्या मुलीला आपण हे पायलटचं शिक्षण देताय. खरोखर आपल्या या संपूर्ण विभागासाठी ही एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. आणि अशा परिस्थितीत आता मात्र वळूया सामन्याकडे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 14 धाबांची गरज. धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, स्वतःच्या मनगटातील ताकदीवर विश्वास ठेवला तो फलंदाज निकेश चौधरीनं, कारण त्यानं ओळखलं माझ्याकडे स्ट्राईक ठेवायची, शेवटचं षटक या ठिकाणी 6 चेंडूंचा असेल आणि गरज असेल ती तब्बल 14 धाबांची. डावकुरी हाताचा फलंदाज आहे, त्याला माहिती आहे या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा रिजन त्याच्यासाठी नक्कीच चांगला असेल. आणि इथे मात्र काय जबरदस्त टोला, षटकार.
नक्कीच आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. का स्ट्राईक रोटेट केली नव्हती, दुसरी धाव का घेतली नव्हती, आणि त्याचं उत्तर मी म्हणेन की या चेंडूवर नक्कीच दिलंय. बघूया निकेश तयार आहे. गदा घेतले निकेशनं, बॅट नाही, मारलाय जोरात. आई चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. क्या बात आहे निकेश. आज अफलातून आता 2च धावा पाहिजेत त्या 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 2 धावा. फिनिशिंग षटकाराने करील की सिंगल काढेल, बघूया काय होतंय. हो, यॉर्कर खणून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट. जमिनीलगतचा हा चौकार मारून हा सामना निकेशनं जिंकून दिलेला आहे. शिरडोन संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि बुवा तुमचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तुमचे सर्व सहकारी हेमंत पाटील, गजानन लोगडे, बाळाराम नाईक, दत्ता गायकर या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. डीजे हार्दिक स्वागत. चिंपाडा संघाचा हार्ड लक आणि शिरडोन संघाचं कॉंग्रॅच्युलेशन. नक्कीच या सामन्याचा